नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा अंतिम दिवस मंगळवारी प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून भव्य महारॅलीचं आयोजन करण्यात आलं। या महारॅलीच्या माध्यमातून भाजपनं आपली संघटनात्मक ताकद दाखवत विजयाचा ठाम दावा केलाय। या महारॅलीची सुरुवात 7 माऊली चौक श्रमिकनगर इथून करण्यात आली आहे। जोरदार घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांची उसळलेली गर्दी यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपनं आक्रमक पवित्रा घेत थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला। प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपकडून भारती रवींद्र धिवरे, दिनकर धर्मा पाटील, संगीता बाळासाहेब गोटेकर आणि अमोल दिनकर पाटील हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात असून या चौघांच्या प्रचारासाठीच ही भव्य महारॅली काढण्यात आली होती। कमळ हेच विकासाचं आणि विश्वासाचं प्रतीक असल्याचं सांगत चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। दरम्यान गुन्हेगारी मुक्त प्रभाग, सुरक्षित नागरिक, पारदर्शक कारभार आणि विकासाभिमुख प्रशासन हा भाजपचा ठाम अजेंडा असल्याचं उमेदवारांनी स्पष्ट केलं। नागरिकांचा वाढता प्रतिसाद, महिला युवकांचा सहभाग आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपची बाजी निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपकडून झालेल्या या महारॅलीतील भव्य शक्ती प्रदर्शनामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं असून नाशिक महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकणार असा ठाम आणि आक्रमक संदेश या रॅलीमधून देण्यात आलाय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, प्रभाग क्रमांक 9, सातपूर।